आकाशवाणी. मेघना देशपांडे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या 8 कोटींच्या वर पोहोचली. युरोपमध्ये कोविड-19 विरुद्ध लसीकरणाला आरंभ, सोबत कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचाही प्रसार. जपानमध्ये परदेशी प्रवाशांना बंदी. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात आणि मेलबर्न कसोटीत भारताच्या पहिल्या डावात 4 गडी बाद 170 धावा. आता सविस्तर बातम्या. जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या आता 8 कोटींच्या वर गेली असल्याचं अमेरिकेतल्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं सांगितलं आहे. सध्या जगातल्या कोरोना बाधितांची संख्या 8,70,327 इतकी झाली असून मृतांची संख्या 17,53,839 इतकी नोंदली गेली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये अमेरिका अद्यापही अव्वल क्रमांकावर आहे. अमेरिकेतल्या कोरोना बाधितांची संख्या 1,87,94,545 इतकी आहे. संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण सुरू झालं असतानाच ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानं चिंता व्यक्त होत आहे. युरोपीय महासंघातल्या देशांमध्ये आजपासून लसीकरणाला सुरुवात होत आहे. कोरोना प्रतिबंधक लस या सर्व देशांमध्ये पोहोचवण्यात आली असल्याचं युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन देर लेयन यांनी सांगितलं. महासंघानं फायझर कंपनीच्या लसीला मंजुरी दिली आहे. युरोपातल्या प्रत्येक देशाला या लशीचे 10,000पेक्षा कमी डोस मिळाले आहेत. जर्मनी, हंगेरी आणि स्लोव्हाकिया या देशांमध्ये कालच लसीकरणाला सुरुवात झाली. युरोपमध्ये अनेक ठिकाणी कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा प्रसार झाल्याचं आढळून आलं आहे. युनायटेड किंगडममध्ये प्रथम सापडलेल्या या प्रकाराचे 4 रुग्ण स्पेनमध्ये आढळले आहेत. हे सर्वजण नुकतेच युनायटेड किंगडममध्ये प्रवास करून आले आहेत. फ्रान्स, डेन्मार्क, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलियानं या विषाणूचे रुग्ण सापडल्याची पुष्टी दिली असून जपानमध्येही रुग्ण सापडले आहेत. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर जपाननं परदेशी प्रवाशांना बंदी घातली आहे. सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले असून उद्यापासून हा निर्णय अंमलात येणार आहे. जपानी नागरिकांना देशात प्रवेश करण्यापूर्वी कोविड निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र देणं अनिवार्य करण्यात आलं असून देशात प्रवेश केल्यानंतर पुन्हा कोविड चाचणीला सामोरं जायचं आहे. जपानमध्ये कोविड-19चे रुग्णही मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. लिकोरिस अर्थात ज्येष्ठ मध या औषधी वनस्पतीमध्ये कोरोना आजार बरा करण्याची क्षमता असल्याचा दावा तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष गुर्बांगुली बेर्दिमुहामेदोव यांनी काल केला. कोरोना विषाणूचा तुर्कमेनिस्तानमध्ये फारसा प्रभाव नसल्याचं इथल्या सरकारचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात 25 नोव्हेंबरपासून इंग्लंडमधून येणाऱ्या प्रवाशांचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. 16 प्रवासी कोरोना बाधित असल्याचं आढळून आलं असून ते कोणत्या प्रकारानं बाधित झाले आहेत याचा शोध घेतला जात आहे. नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे या महानगरांबरोबरच नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद आणि रायगडमध्ये हे बाधित सापडले आहेत. जम्मू काश्मीरच्या शोपिया भागात पहाटे सुरक्षा दलानं 2 दहशतवाद्यांना ठार मारलं. हे दहशतवादी अल बद्र या संघटनेशी संबंधित असल्याचं पोलीस उपमहासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं. नियमित शोधमोहिमेदरम्यान मिळालेल्या माहितीनंतर ही चकमक झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल दीव दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. आपली सौर ऊर्जेची गरज 100%रित्या सौर ऊर्जेवर भागवणारं दीव हे देशातलं पहिलं शहर ठरल्याबद्दल राष्ट्रपतींनी कौतुक केलं. घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरणाचं संरक्षण, सांस्कृतिक वारशाचं जतन, आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल या अभियानात सक्रिय सहभाग यांचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा 72वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून तसंच ऑनलाईन आणि मोबाईल ॲपवरून याचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे. प्रादेशिक भाषांमध्ये रात्री 8 वाजता याचं पुन्हा प्रसारण करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
चीनच्या संसदेचं तसंच राजकीय सल्लागार मंडळाचं वार्षिक सत्र पुढच्या वर्षी मार्च महिन्यात होणार असल्याचं चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं सांगितलं. नॅशनल पीपल्स काँग्रेसचं सत्र 5 मार्चला तर CPPCC या सल्लागार मंडळाची बैठक 4 मार्चला सुरू होणार आहे. चीनी संसदेचं हे वार्षिक सत्र सर्वसाधारणपणे 10 दिवस चालतं आणि त्याच्याबरोबरच सल्लागार मंडळाचं सत्र समांतर पद्धतीनं चालतं. संसदेच्या या सत्रात चीन सरकार आपली वार्षिक आर्थिक उद्दिष्टे निश्चित करते. अरुणाचल प्रदेशात नुकत्याच झालेल्या पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची काल मतमोजणी झाली. भाजपनं पासीघाट नगरपालिकेतल्या 8 पैकी 6 वॉर्डात विजय मिळवला आहे. काँग्रेसला उर्वरित 2 जागा मिळाल्या. इटानगर महानगरपालिकेतही भाजपला 20 पैकी 10 जागांवर यश मिळालं. संयुक्त जनता दलाला 9 तर NPP या पक्षाला केवळ 1 जागा मिळाली. पंचायत निवडणुकीचे निकाल अद्याप हाती आलेले नाहीत. राज्यातल्या 6,401 पंचायत जागा आणि 99 जिल्हा परिषद मतदारसंघात बिनविरोध निवडणूक झाली असून 1,702 ग्रामपंचायत जागा आणि जिल्हा परिषदेच्या 141 मतदारसंघात 22 डिसेंबरला मतदान झालं. जपानच्या सागरी हद्दीतल्या सेनकाकू या वादग्रस्त बेटांच्या परिसरात काल चीनच्या 2 जहाजांनी बेकायदा प्रवेश केल्याचा दावा जपाननं केला आहे. जपानच्या तटरक्षक दलानं या चीनी जहाजांना हद्दीतून बाहेर जाण्याचं आवाहन केलं आहे. चीनकडून वारंवार सागरी सीमेचा भंग होत असल्याची तक्रार गेल्याच आठवड्यात जपानच्या संरक्षण मंत्र्यांनी चीनकडे केली होती. ऑक्टोबर महिन्यातही चीनची 2 जहाजं सुमारे 50 तास जपानच्या सागरी हद्दीत फिरत होती. या वर्षात घुसखोरीच्या अशा 24 घटना घडल्या असल्याचा जपानचा दावा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर आजपासून कतारच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. 2 दिवसांच्या या दौऱ्यामध्ये जयशंकर कतारचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची भेट घेणार आहेत. परस्पर सहकार्याच्या मुद्द्यांबरोबरच कोविड-19 स्थितीबद्दलही चर्चा या भेटीमध्ये होणार आहे. नमामि गंगे या गंगा स्वच्छता मोहिमेअंतर्गत चालू वर्षात 557 कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. सांडपाण्याचं व्यवस्थापन, प्रदूषण पातळीत घट, जैवविविधतेमध्ये वाढ होण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. याचबरोबर जलशक्ती मंत्रालयानं देशातल्या धरणांच्या स्थितीबद्दलही अहवाल प्रसिद्ध केला असून देशात 5,334 मोठी धरणं असून धरणांच्या संख्येत भारत 3ऱ्या क्रमांकावर जगात आहे. 441 धरणांचं काम सुरू असून राजस्थान, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात पूरस्थितीचा अंदाज वर्तवणारी नवी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागानं म्हणजेच NCRBनं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार महिलांवरील अत्याचारात मुंबई शहर देशात 2ऱ्या क्रमांकावर आहे. NCRBनं मुंबई, पुणे, नागपूरसह देशातल्या 19 महानगरांमध्ये सर्वेक्षण करून हा अहवाल तयार केला आहे. राजधानी दिल्लीत महिला अत्याचाराचे 12,092 गुन्हे नोंदले गेले तर मुंबईत 6,519 गुन्ह्यांची नोंद झाली. नागपूरमध्ये अशा गुन्ह्यांची 1,144 प्रकरणं नोंदली गेली. एकूणच सर्व गुन्ह्यांमध्ये मुंबई देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना पकडून त्यांना शिक्षा होण्याचं प्रमाण 13.7% इतकं असल्याचं अहवालात म्हटलं आहे. क्रिकेट. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न इथं सुरू असलेली दुसरी क्रिकेट कसोटी देखील ॲडलेड कसोटीसारखी लवकर आटोपते की काय अशी स्थिती आज दुसऱ्या दिवशी झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील माफक 195 धावांनंतर भारताचा पहिला डावही मोठी धावसंख्या उभारून आघाडी मिळवू शकेल का याची आता उत्सुकता आहे. भारताच्या आतापर्यंत 4 गडी बाद 170 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 45 धावा काढून बाद झाला. आता अजिंक्य रहाणे 46 धावांवर आणि रिषभ पंत 29 धावांवर खेळत आहेत. उत्तराखंडात काल काही ठिकाणी तीव्र थंडीची लाट आली होती. उधमसिंग नगर आणि डेहराडून इथं जमिनीवर आणि झुडपांवर बर्फ जमा झाला होता, हे हवामान विभागानं सांगितलं. राज्यातल्या धानौरी इथं काल किमान तापमान 0.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. गढवाल भागात आज हलका पाऊस पडण्याचा आणि हिमवर्षावाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कुमाऊसह 2,500 मीटरपेक्षा अधिक उंचीवर असलेल्या ठिकाणीही हिमवर्षाव होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.
जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या 8 कोटींच्या वर पोहोचली. युरोपमध्ये कोविड-19 विरुद्ध लसीकरणाला आरंभ, सोबत कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचाही प्रसार. जपानमध्ये परदेशी प्रवाशांना बंदी. पंतप्रधान आज करणार मन की बात आणि मेलबर्न कसोटीत भारताच्या पहिल्या डावात 4 गडी बाद, 170 धावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.